अहो पवार साहेब अरे थांबा या त्यांची प्रेस काळीचे बोलतात त्यांना. तुम्हाला देतो फोटो. हाय सुशील माझे आता उद्या दुपारी 2 वाजता. आत्ता घ्या मॅडम, एवढं होईल तेवढं तुम्ही बाईट द्या. बोला मॅडम. मी कविता पटेकर. मी तुम्हाला स्वच्छ संस्थेमधील भ्रष्टाचार सांगणार आहे. 2007 पासून ही स्वच्छ संस्था घरोघरी कचरा संकलनाचं काम करते. 2007 पासून 2007 पासून ही स्वच्छ संस्था घरोघरी कचरा संकलनाचं काम करते. यासाठी महानगरपालिका यांच्यासोबत 5 वर्षाचा करार करते आणि या करारामध्ये त्यांना दरवर्षी 5.5 कोटी 2023 पर्यंत देत होती. आता ह्या स्वच्छ संस्थेला 17 वर्ष झालेली आहेत. 17 वर्षामध्ये त्यांनी एकदा सुद्धा जाहिरात दिली नाही आणि इतर संस्थांना घेतलेलं नाही. 2016 ते 20च्या करारामध्ये जिथं स्वच्छ संस्था काम करते ते क्षेत्र वगळून इतर क्षेत्र 60 दिवसाच्या आतमध्ये त्यांना रेकॉर्ड करायचं होतं आणि त्याचा नकाशा बनवायचा होता आणि त्या वगळलेल्या क्षेत्रामध्ये इतर संस्थांना काम द्यायचं होतं. परंतु स्वच्छ संस्थेनी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यांनी कुणीही हे काम केलेलं नाही आणि ते काम केलं नसल्यामुळं त्यांनी जाहिरात पण दिली नाही आणि कुठल्याही संस्थेला काम दिलं नाही, त्यांच्यासाठी पैसे मंजूर केले नाही आणि फक्त स्वच्छ संस्थाच गेल्या 17 वर्षापासनं पुणे महानगरपालिकेमध्ये काम करत आहे, म्हणजे पूर्ण शहरामध्ये काम करत आहे. आणि यामध्ये जे स्वच्छ संस्थेने कामगार दाखवलेले आहेत 110 कामगार म्हणजे पर्यवेक्षक समन्वयक दाखवलेले आहेत, जे सुपरवायझर म्हणून ते संबोधतात त्यांना. या 110 कामगारांपैकी एकही कामगारांचा नाव नंबर पुणे महानगरपालिकेकडे नाही आहे आणि तशी माहिती अधिकारात त्यांनी मला माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये आत्ता सध्या 2023 पर्यंत 20 कोटी रुपये 5 वर्षासाठी पुणे महानगरपालिका स्वच्छ संस्थेला देत होती. आता यावर्षी 2024 पासून 29 पर्यंत आता दरवर्षी 8 कोटी रुपये देणार आहे आणि जे 3,500 कचरा वेचक आहेत या कचरा वेचकांना खरं तर ही स्वच्छ संस्था काच कागदपत्रा या असंघटित कामगारांची संस्था आहे आणि या संस्थेमध्ये जे संचालक आहेत हे संचालक या कामगारांना जे 20 कोटी वर्षाला आत्तापर्यंत मिळत होते त्यातला एकही रुपया त्यांना देत नव्हते आणि देत नाही आहेत. या सगळ्या संस्थेमध्ये संचालक जे आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष हे कचरा वेचक आहेत. संचालक जो आहे तो हर्षल बेर्डे म्हणून आहे आणि याच्या मागं बाबा आढाव आहेत. बाबा आढाव हे कामगार नेते आहेत. या कामगारांचे नेते म्हणून ते काम करत असताना वर्षाला 8 कोटी रुपये ते या 2024 ते 29 साठी आणि पूर्वी पण जे 20 कोटी रुपये मंजूर केले होते या पैशामधून त्या कामगारांना जे खरोखर घरी जाऊन कचरा गोळा करतात या कष्टकरी आणि घाणीत काम करणाऱ्या लोकांसाठी एकही रुपया बाबा आढावांनी आजपर्यंत महानगरपालिकेला देण्यासाठी आग्रह धरला नाही. परंतु हा करार करताना बाबा आढाव स्वतः ह्या स्वच्छ संस्थेचे जे कचरा वेचक आहेत यांना पालिकेच्या बाहेर आंदोलन घेऊन ह्या करार करण्यासाठी आग्रह धरतात. महानगरपालिकेच्या आयुक्तांना जाऊन भेटतात आणि करार केला नाही तर त्यासाठी आंदोलन त्यांनी आजपर्यंत बरेचसे केलेले आहेत आणि परंतु त्यांनी आजपर्यंत या कामगारांना पूर्वीच्या 20 कोटीमधनं आणि आत्ताच्या सुद्धा 8 कोटीमधनं एकही रुपया त्या कामगारांना देण्याची मागणी केलेली नाहीये किंवा आग्रह धरलेला नाहीये. आणि हे जे कामगार आहेत स्वच्छ संस्थेचे या कामगारांना हे माहिती सुद्धा नाहीये की ही काच कागदपत्रा हे जे या लोकांची ही संस्था आहे. हे संचालक लोक जे आहेत यांची ही वैयक्तिक नाही संस्था, ही सहकारी संस्था आहे आणि ही ह्या कचरा वेचकांची संस्था आहे. याच्यामध्ये स्वच्छ संस्था त्या कचरा वेचकांकडनं दर महिन्याला 500 रुपयाची पावती फाडते. प्रत्येक कचरा वेचकाला 500 रुपयाची पावती फाडली जाते
त्यांच्याकडून आणि त्यांना एकही रुपया दिला जात नाही. आणि ज्या ॲसेसरीज म्हणजे जे कचरा गोळा करण्यासाठी ढकलगाडे, टब, बादल्या, ॲप्रन, ग्लोव्ज, साबण या सगळ्या ज्या ॲसेसरी ही महानगरपालिका पुरवते ह्या कामगारांना. परंतु स्वच्छ संस्था ही कामगारांना असं सांगते की हे सगळं आम्ही तुम्हाला देतो, या कामासाठी महानगरपालिका आम्हाला एकही रुपया देत नाही. आणि असं सांगून ते जे असंघटित अशिक्षित जे लोक आहेत त्यांना हे माहितीच नाही आहे की ही संस्था आमच्या नावावर आहे आणि ही आम्ही मालक म्हणून तिथं कागदोपत्री त्यांनी महानगरपालिकेत दाखवलं आहे. आणि याच्या नावावर ते वर्षाला 8 कोटी रुपये घेतात आणि त्यातले 80 पैसेसुद्धा त्या कामगारांना ते देत नाहीत किंवा त्यांना ते मिळत नाहीत. आणि आम्ही जर त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या कामगारांना असं वाटतं की माझं कचऱ्याचं काम ते काढून घेतील म्हणून ते बोलण्यासाठी पुढं पण येत नाहीत. असं करून हे सगळं लपून राहिलेलं आहे. आणि पण मी आता सांगण्याचा सर्वांना प्रयत्न करणार आहे, त्यांचं आंदोलन घडवून आणणार आहे. आणि कागदोपत्री मी हे अतिरिक्त आयुक्त आणि संदीप कदम यांना मी हे दाखवलेलं आहे की तुम्ही ही संस्था काच कागदपत्रा ह्या कचरा वेचकांची आहे, परंतु तुम्ही जे पैसे देता ते कचरा वेचकांना मिळत नाही आहेत, त्यातला एकही रुपया मिळत नाही असं मी आयुक्तांना अर्ज केलेला आहे. आयुक्तांनी माझ्या अर्जावर आणि इतर संस्थांना घेण्यासाठी ज्या अटी शर्ती टाकल्या होत्या त्याच्यामध्ये त्या अर्जामध्ये मी लिहिलेलं आहे की इतर संस्थांना घेण्यासाठी त्यांनी एकही रुपया मंजूर केलेला नाही. इतर संस्थांपैकी त्यांनी जाहिरात दिलेली नाही, तरीसुद्धा 16 संस्थांनी त्यांना अर्ज केलेले आहेत की आम्हाला घरोघरी कचरा संकलनाचं काम मिळावं म्हणून. परंतु स्वच्छ संस्थेला ही लाडकी संस्था आहे आयुक्तांची अतिरिक्तांची. त्यांनी फक्त स्वच्छ संस्थेलाच जाहिरात न देता एकट्या स्वच्छ संस्थेला काम दिलेलं आहे आणि इतर संस्थांना सगळ्यांना रिजेक्ट करून टाकलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी ह्या मोनोपॉली टाकलेली आहे की इतर संस्थांनी 100+ कामगार लावायचे. 100+ कामगार लावून मिनिमम वेजेसनी त्यांना पगार द्यायचा आहे, इतर भत्ते द्यायचे आहेत, त्यांना झोपडपट्टी भत्ता मिळणार नाही, ढकलगाडी दुरुस्तीचे कुठल्याही प्रकारचे मेंटेनन्स खर्च मिळणार नाही आणि त्यांना फ्री काम करायचं आहे 11 महिने. इतर संस्थांना फ्री काम 11 महिने करायचं आहे आणि स्वच्छ संस्थेला मात्र त्यांना सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत, भत्ते दिलेले आहेत, त्यांनी कुणाला पगारही द्यायचा नाही आहे, त्यांनी फक्त स्वयंसेवकांना पगार द्यायचा आहे, म्हणजे पर्यवेक्षकांना त्यांनी पगार द्यायचा आहे. आणि त्याच्या पोटी त्यांनी 110 कामगार जे दाखवलेले आहेत त्या लोकांचे तर नाव नंबर घनकचरा विभागाकडे नाहीच आहे, परंतु आत्ता त्यांनी 110 वरून 180 लोकसंख्या कामगारांची संख्या केलेली आहे. यामध्ये पण खूप मोठा भ्रष्टाचार आहे. अगोदरचे जे अतिरिक्त कुणाल खेमनार होते त्यांनी स्पष्ट हाताने एक लिहून दिलेलं आहे त्यांच्या अर्जावर की 110 वरून 144 कामगार संख्या वाढवायची आहे. परंतु आत्ताच्या अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी आणि संदीप कदम आणि ह्या स्वच्छ संस्थेच्या चार्ज असलेल्या डॉक्टर केतकी घाडगे यांनी आणि स्वच्छ संस्थेच्या संचालकांनी संगनमत करून ही संख्या 180 केलेली आहे. ही 180 संख्या करताना पगार त्यांनी 24,000 ते 70,000 दाखवलेला आहे आणि ह्या 24,000 ते 70,000 रुपये पगार पर्यवेक्षकांना देणार हे दाखवून त्यांनी 180 ही कामगारांची संख्या वाढवलेली आहे. आणि आता प्रश्न असा आहे की त्यांनी इतर संस्थांना, मी जे आयुक्तांना अर्ज केले होते ते सगळे माझे अर्ज, मी 10 अर्ज केले आयुक्तांना, मी 4 अतिरिक्त आयुक्तांना अर्ज केले, संदीप कदम यांना मी 10 अर्ज केले, परंतु हे माझे सगळे अर्ज त्यांनी डस्टबिनमध्ये टाकून दिले. आणि आत्ता त्यांनी आयुक्त जे आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले यांना ती मोनोपॉली रद्द न करता नवीन त्यांनी सुधारित मुद्दे म्हणून एक पत्रक बनवलं. त्या पत्रकामध्ये सुद्धा ह्याच अटी शर्ती आहेत की 100+ कामगार लावायचे इतर संस्थांनी, त्यांना मिनिमम वेजेसप्रमाणे पैसे द्यायचेत, त्यांना भत्ता द्यायचा आहे, त्यांना झोपडपट्टी प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही आहे, त्याच्यानंतर त्यांना मेंटेनन्स मिळणार नाही आहे ढकलगाड्यांचा आणि त्यांनी 11 महिने प्रायोगिक तत्वावर फ्री काम करायचं आहे. तर माझी जी मागणी होती ती सगळी मागणी त्यांनी डस्टबिनमध्ये टाकून ह्याच मोनोपॉलीवर आयुक्तांच्या सह्या घेतलेल्या आहेत. आता मी शेवटचा अर्ज आयुक्तांना केलेला आहे की अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी आणि घनकचरा उपायुक्त संदीप कदम आणि डॉक्टर केतकी घाडगे हे सगळ्यांनी संगनमत करून आयुक्तांना
हे सगळं ह्या मोनोपॉली न दाखवता त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत. आयुक्त भोसले साहेबांनी स्थायी समितीच्या ठरावावर सह्या केलेल्या आहेत या मोनोपॉलीच्या पेपरवर. मी त्यांना हा ठराव रद्द करण्याची मागणी केलेली आहे. उद्या 19 तारखेला जीबीचा ठराव होणार आहे आणि त्याच्यावर आयुक्त भोसले साहेब शेवटची सही करणार आहे आणि मग त्या सहीप्रमाणे जीबीच्या ठरावाप्रमाणे स्वच्छ संस्थेचा करार होईल आणि त्यामध्ये 8 कोटी रुपये त्यांना वर्षाला दिले जातील. माझी आयुक्तांना मागणी होती की तुम्ही जे माझ्या अर्जावर रिमार्क दिलेला आहे की ए आणि बी त्यांनी लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये की यावर तुम्ही माहिती घेऊन तपासून मला सादर करावी म्हणून, परंतु अतिरिक्त पृथ्वीराज आणि संदीप कदम यांनी कुठल्याही प्रकारची माहिती ना आयुक्तांना दिली ना मला दिली आणि ते सगळे अर्ज माझ्या डस्टबिनमध्ये टाकून अशा प्रकारे आयुक्तांच्या सह्या घेतलेल्या आहेत. तर या सगळ्यामध्ये संगनमत करण्यासाठी स्वच्छ संस्थेचे संचालक अदृश्य शक्ती असलेले बाबा आढाव पडद्यामागचे, त्याच्यानंतर संदीप कदम घनकचरा उपायुक्त, अतिरिक्त पृथ्वीराज बीपी आणि आता उद्या मला वेळ दिलेली आहे आयुक्तांनी दुपारी 3ची, समोरासमोर ते माझ्याशी चर्चा करणार आहेत. त्याच्यावरनं हे ठरणार आहे की आयुक्तांना ही गोष्ट त्यांनी दाखवलेली आहे का नाही. ही जी मोनोपॉली बनवलेली आहे ती आयुक्तांना त्यांनी दाखवून मग आयुक्तांनी सह्या केल्या की त्यांना माहिती असताना त्यांनी सह्या केल्या. तर हे उद्या पाहणं फार गरजेचं आहे आणि माझी मागणी आहे की इतर संस्थांना त्यांनी ज्या मोनोपॉलीच्या अटी शर्ती आहेत त्या रद्द कराव्यात. स्वच्छ संस्थेचा करार रद्द करावा. इतर संस्थांना स्वच्छ संस्थेला जशा सुविधा देतात त्याचप्रमाणे इतर संस्थांना काम द्यावं आणि ज्यांनी मोनोपॉली बनवलेली आहे संगनमत करून आणि कर्तव्यात कसूर पदाचा गैरवापर केलेला आहे त्या पृथ्वीराज बीपी, संदीप कदम उपायुक्त आणि स्वच्छ संस्थेचा चार्ज असलेल्या डॉक्टर केतकी घाडगे यांच्यावर फसवणुकीचा पूर्वी असलेला 420चा गुन्हा दाखल करावा अशी माझी मागणी होती. परंतु आता नवीन कायद्याप्रमाणे 316 नुसार त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा असा मी लेखी अर्ज आता उद्या करणार आहे आयुक्तांना. आता यावर आपल्याला पाहायचं आहे की आयुक्त काय निर्णय घेणार आहेत. आणि यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 110 जे कामगार दाखवलेले आहेत ते सगळे फसवे आहेत. घनकचरा फक्त 110 संख्येवर आजपर्यंत 220 कोटी रुपये देत होती. आता ते 180 संख्येवर 8 कोटी रुपये देणार आहे वर्षाला. परंतु यांचे नाव नंबर त्यांच्याकडे नाही. ते कामगार प्रत्यक्षात काम करतात की नाही, ते कामावर येतात की नाही ह्या प्रकारचं कुठलंही तपासणी घनकचरा करत नाही. आणि पुण्याचा सगळा कचरा हा रस्त्यावरच दिसतो आपल्याला. आणि हे जे 20 कोटी रुपये स्वच्छ संस्थेला दिले जातात या 20 कोटीमधले त्यांचे बँक डिटेल्स मी मागितलेले आहेत. तेही कधीही त्या स्वच्छ घनकचऱ्याने घेतलेले नाही आहेत. आणि ह्या बँक डिटेल्स जेव्हा येतील त्यामध्ये सिद्ध होईल की ह्या 110 लोकांना हे लोक खरोखरच पगार देतात की नाही. तर त्यासाठी बँक डिटेल्स स्वच्छ संस्थेचे घेणं फार गरजेचं आहे. याविषयी माझं उपायुक्तांशी बोलणं झालेलं आहे. उपायुक्त संदीप कदम मला म्हटलेले आहेत की आपण त्यांना मागवतोय ते बँक डिटेल्स, पण त्यांनी अजून दिलेले नाही आहेत. आणि अशा प्रकारे 110 संख्येवर आज 2024पर्यंत म्हणजे डिसेंबर 23पर्यंत त्यांनी 20 कोटी रुपये अदा केलेत आणि आता 180वर 8 कोटी रुपये वर्षाला अदा करणार आहेत. तर आता तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. माझ्याकडे सगळे माहिती अधिकारात काढलेले पेपर आहेत. मी तुम्हाला कधीही दाखवू शकते आणि तुम्ही त्याचे झेरॉक्स फोटो घेऊ शकता. नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. आज मी पत्रकार परिषद मॅडमनं मला पर्सनली बोलावल्यामुळे मी आलो होतो. तर काही कारणानं ते पोस्टपोन झालेलं आहे. आता व्यक्तिगतदृष्ट्या आपण माहिती घेतलेली आहे. आज मी काही प्रश्न विचारणार नाही, फक्त माझी काही शंका आहेत त्या फक्त करतो की तुम्ही जे आरोप केले आहेत, मोठी मोठी नावं घेतलेली, बाबा आढाव असू द्यात किंवा ॲडिशनल कमिशनर असू द्यात, आपले उपायुक्त असू द्यात, केतकी घाडगे मॅडम असू द्यात, तर तुमच्याकडं हे सगळे जे आरोपाचे त्याचे तुमच्याकडे कागदपत्र आहेत असं आम्ही गृहीत धरतो आहे. ते शेअर तुम्ही करणार का, पहिला मुद्दा हा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांची ओळख करून दिली नाही, त्यांची ओळख करून द्या. कारण का प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सुद्धा तुमच्या शेजारी बसलेले आहेत.
आणि त्यांची काय भूमिका आहे ह्या तुमच्या प्रेस कॉन्फरन्स आणि सगळ्या या मिशनमध्ये? हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, विलास कांबळे म्हणून आहे ते, आम्ही सोबत काम करतो. बरं. तर ते बोलतील 2 शब्द. मी विलास कांबळे, मी या मॅडमबरोबर सामाजिक काम करत असतो. आमचं एवढंच म्हणणं आहे तर की कामगार आयुक्तांनी आता एक GR काढला आहे. स्वच्छ संस्थेचे जे काही कर्मचारी असतील किंवा महानगरपालिकेचे कुठलेही स्वच्छ करणारे कामगार असतील त्यांना 260 रुपये भरून ठेकेदाराकडून आयुर्वेदिक म्हणजे आयुष्यमान म्हणजे याचा आयुष्यमान विमा वितरवणे हे गरजेचं आहे. पण अजून काही तसं ठेकेदारांनी काही केलेलं नाही. स्वच्छ संस्थेमध्ये भ्रष्टाचार भरपूर आहे. मॅडमने आत्ता आपल्याला समोर डिटेल दिलेली आहे. त्याप्रमाणे आता पुढील कारवाई काय करते महानगरपालिका याची आम्ही वाट बघत आहोत. तुमचं नाव सांगा. हं? ओळख करून द्या. नाव तर सांगा. नाव सांग. ठीक आहे चला आमची दोघं तुम्ही सांगा की ते तुमच्या शेजारी बसल्यामुळे तुमची जबाबदारी आहे. प्रेस कॉन्फरन्स मॅडम तुमची आहे, अच्छा. त्यामुळे तुम्ही बोला. बरं, तुम्ही ठीक आहे. त्यांना बोलले. काय नाव त्यांचं? साळवे सर म्हणलं ते. बरं. सांगा. हां सांगा ना, विलास कांबळेबरोबर असतं. फक्त सांगा मी माझ्याबरोबर मित्र त्यांचे सहकारी. बरं, वसवाल साहेब तुम्ही या. या. वसवाल साहेबांना चांगला माहिती नाव असं सांग. नमस्कार, मी सुरेश ओसवाल. मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि कविता पटेकर मॅडमशी माझी सामाजिक कार्यामुळेच ओळख झालेली. त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्याची रीतसर चौकशी व्हावी आणि पुणेकर नागरिकांना योग्य ते न्याय मिळावा आणि त्यांच्या कराच्या पैशाचा अपव्यय टाळावा. धन्यवाद. तुम्ही मला प्रश्न तुमचं सगळं हे सांगा. माझं नाव कविता पटेकर. मी आत्ता जी माहिती दिली त्यामध्ये एक माहिती द्यायची तुम्हाला राहिलेली आहे. तर यामध्ये जे बरं माझ्या मागण्या सांगतो तर कारण आहे ना माझ्या मागण्या ज्या आहेत त्या अतिरिक्त आयुक्तांनी आणि संदीप कदम यांनी आयुक्तांना योग्यरित्या माहितीच दिलेली नाही आहे. म्हणजे ती माहिती त्यांनी आयुक्तांना उद्याच्या मीटिंगमध्ये द्यावी, कागदोपत्री द्यावी आणि त्यामध्ये मी जी दाखवलेली माहिती आहे माझे कागदपत्र बघून आयुक्तांनी योग्य निर्णय घ्यावा. त्याप्रमाणे त्यांनी उपायुक्त जे आहेत संदीप कदम या आणि स्वच्छ संस्थेचा चार्ज असलेला डॉक्टर केतकी घाडगे आणि अतिरिक्त पृथ्वीराज VP यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करावा, नवीन प्रमाणे 316चा गुन्हा दाखल करावा आणि FIR दाखल करण्याची परवानगी द्यावी, जी मी त्यांना उद्या लेखी अर्जाद्वारे करणार आहे. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की माझी मागणी आहे की जी मोनोपॉली बनवलेली आहे, जी एकाधिकारशाही निर्माण केलेली आहे ती आयुक्तांनी त्वरित रद्द करावी आणि ती रद्द करावी. आणि जीबीचा जो ठराव होणार आहे 19 तारखेला 19/7ला जीबीच्या ठरावाचा विषय आहे स्वच्छ संस्थेच्या करारावर, त्यावर आयुक्त सही करणार आहेत, तो त्यांनी त्वरित रद्द करावा. आणि ही सगळी माहिती घेऊन इतर संस्थांना स्वच्छ संस्थेप्रमाणेच त्याच बेसवर त्याच समान अटीवर काम देण्यात यावं. ही पार्शलिटी नसावी त्यांच्याकडे की स्वच्छला काहीच अटी शर्ती नियम नाहीये आणि इतर संस्थांना मात्र खूपच जाचक अटी शर्ती आहेत आणि त्यांनी ती जाहिरात दिलेली नाहीये. तर याची माहिती आयुक्तांनी घ्यावी की हे गुपचूप काम का चाललेलं आहे आणि कोणाच्या प्रेशरखाली त्यांना गुपचूप काम देण्यात येत आहे. 35 कोटीसाठी आजपर्यंत रोज पेपरला बातम्या येतात, ते वेगवेगळ्या न्यूज चॅनलला प्रिंट मीडियाला त्यांच्या बातम्या येतात की 8 कोटी रुपये त्यांना देणार आहेत, 8 कोटी रुपयाचा करार होणार आहे. परंतु याच्यामध्ये जे काही बॅकग्राऊंड आहे, जी सत्य परिस्थिती आहे ती कुठल्याही पत्रकारांनी आजपर्यंत छापलेली नाहीये, ती कोणाला माहिती नाहीये. आणि मी गेल्या 6 महिन्यापासून याची माहिती अधिकारामध्ये माहिती घेतलेली आहे आणि माझ्याकडे तुम्ही कधीही पाहू शकता, माझ्याकडे सगळे माहिती अधिकारामधले पेपर आहेत जे मी तुम्हाला दाखवून ते मी सिद्ध करू शकते आणि त्या बेसवरच मी उद्या आयुक्तांना समोरासमोर चर्चेची वेळ मागून घेतलेली आहे आणि मी ते सगळे पेपर दाखवणार आहे आयुक्तांना आणि ते मी सिद्ध करणार आहे की अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज आणि संदीप कदम सगळेजण तुमच्या सह्या कशा त्यांनी मोनोपॉलीवर घेतलेल्या आहेत. तर ती मोनोपॉली आयुक्तांनी त्वरित रद्द करावी. आणि माझी एक खूप महत्त्वाची मागणी आहे,
जे स्वच्छ संस्थेचे कर्मचारी आहेत ती संस्था त्या कागदपत्रा या कर्मचाऱ्यांची आहे, परंतु महानगरपालिका जे वर्षाला 8 कोटी रुपये देणार आहे त्यातला एकही रुपया त्या कामगारांना मिळत नाही. माझी मागणी आहे की स्वच्छ संस्थेने किंवा महानगरपालिकेने कमीत कमी 10,000 रुपये पगार त्या कचरा वेचकांना द्यावा, असा मी लेखी अर्जसुद्धा केलेला आहे. परंतु अतिरिक्तांनी ती सगळी माहिती लपवून आयुक्तांना आजपर्यंत दिलेली नाही. तर माझी मागणी आहे आयुक्तांनी ती सगळी माहिती घ्यावी आणि इतर संस्थांना सुद्धा संधी द्यावी. आणखी खूप महत्त्वाचा यामध्ये मुद्दा आहे की 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी सर्वांनी 15च्या 15 क्षेत्रीय कार्यालयांनी स्वच्छ संस्थेचं काम असमाधानकारक असल्याचं लेखी दिलेलं आहे आणि ते 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांचे लेखी तक्रारी अतिरिक्तांनी आणि उपायुक्तांनी त्यासुद्धा डस्टबिनमध्ये टाकलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे फक्त स्वच्छ संस्थेला काम दिलेलं आहे. तर ही संस्था त्यांच्या का लाडाची आहे आणि 35 कोटी रुपये देऊन त्यांचा का स्पेशली लाड चाललेला आहे, का त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जात आहे, याची आयुक्तांनी माहिती घ्यावी आणि माझ्या तक्रारींवर त्वरित कारवाई करावी. मी सहकार खात्याकडे आणि धर्मादाय आयुक्तांकडे सुद्धा याची लेखी तक्रार करणार आहे आणि यातला भ्रष्टाचार उघडकीला आणणार आहे. TV10नी माझी पूर्ण माहिती घेतली, माझे पेपरही पाहिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी ही माझी बाईट दिली. तर मी त्यांचे जाधव साहेबांचे मी आभार मानते. If you like the video, do like, comment, share and subscribe. आणि एडिटेड कसे आहेत तसे तुमच्या समोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा.